नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया आजच्या काही सुपर 30 बातम्या। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाची चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे दोन्ही पक्ष एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दोन्ही राष्ट्रवादींच्या महत्त्वाच्या अनेक नेत्यांनी दिलेल्या आहेत। असे असतानाच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मोठे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी एकत्रीकरणावर सूचक विधान केलंय। असे महत्त्वाचे निर्णय हे प्रेस समोर घ्यायचे नसतात, असं सूचक विधान प्रफुल्ल पटेल यांनी केलंय। सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे। 83 फुटांचा दिमागदार आणि शानदार असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलाय। राम क्रिएशन आर्टचे शिल्पकार राम सुतार यांनी हा भव्य दिव्य पुतळा उभारलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातील तलवार 15 फूट लांबीची आहे, तर 31 कोटीहून अधिकचा निधी खर्च करून हा पुतळा बांधण्यात आलाय। या पुतळ्याची गुणवत्ता चाचणी देखील पूर्ण झाली आहे। मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत गुन्हेगारांना चपराक बसवण्यासाठी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पवन चक्की कंपनीला खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडसह त्याच्या टोळीवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल केल्यानंतर आता आणखी एका टोळीवर मकोका लावण्यात आलाय। परडी व अंबाजोगाई भागात दहशत निर्माण करून धुमाकूळ घालणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। अलीपूर ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका धागा कंपनीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोघांनी अत्याचार केला असल्याची धक्कादायक घटना उजेडात आली। या प्रकरणात तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून GM गुरुमूर्ती, मोबिन खान अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नाव असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। 14 वर्षीय पीडिता धागा कंपनीच्या पॅकिंग खोलीत काम करत असताना आरोपींनी तिच्या डोळ्यात काहीतरी टाकून तिचा लगतच खोलीत नेलं, तिच्यावर सामूहिक अत्याचार केला। ही बाब कोणाला सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकी देखील गेली। याबाबत पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय। शिर्डीच्या साईबाबा संस्थानाला काही दिवसांपूर्वी धमकीचा मेल आल्यानंतर साई संस्थान अलर्ट मोडवर आले आहे। तर सद्यस्थितीला भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असल्याने शिर्डी साई संस्थानकडून कडक तपासणी केली जात आहे। तर आता दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मंदिरात हार, फूल आणि प्रसाद नेण्यास बंदी करण्यात आली आहे। याची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आली आहे। जळगावातील जामरनेर नंतर विदर्भातील चंद्रपूरमध्ये देखील एक भीषण अपघात झालाय। या दोघांचा जागीच मृत्यू झालाय। गावापासून 70 किलोमीटर अंतरावर दोघांचा दुचाकीची समोरासमोर धडक झाली। यात दोघेही गंभीररित्या जखमी झालेत। उपचारासाठी दोघांना रुग्णालयात हलविण्यात आलं असून उपचारादरम्यान दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेनं गावात शोककळा पसरली आहे। रमेश शामराव दडमल आणि राकेश रामप्रसाद बदन अशी मृतकांची नाव आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर बिथरलेल्या पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सलग 3 दिवस भारतावर हल्ला चढवला। मात्र भारताने देखील चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं। अशा तणावपूर्ण स्थितीत अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे शनिवारी संध्याकाळी युद्धबंदी जाहीर करण्यात आली। मात्र या पार्श्वभूमीवरही पाकिस्तानकडून कुरघाड्या सुरूच आहेत। यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत। पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी असताना माघार का घेतली, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। नदीपात्रात आंघोळीला गेले, पाणी तसे कमी असल्यामुळे व्हॉलीबॉल खेळण्याचा मोह आवरता आला नाही आणि तिथेच घात झाला। गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 3 भावी डॉक्टरच्या मृत्यूने सर्वत्र शोककळा पसरली आहे। 11 मे रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास सर्व मृतदेह शोधण्यात पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या चमूला यश आले। शनिवारी अंधार पडल्याने शोधकार्य थांबवण्यात आले होते। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांमधील गावकऱ्यांना दुचाकीवरून जात असताना अचानक वाघ समोर येत असेल तर अशा घटनांची सवय झाली आहे। वाघ समोर दिसताच ते थांबून जातात आणि मग वाघही निमूटपणे आपला रस्ता ओलांडतो। मोहर्ली पद्मापूर रस्त्यावर कित्येकदा गावकऱ्यांना या प्रसंगाचा सामना करावा लागतो। मात्र महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात कदाचित पहिल्यांदाच असा प्रसंग घडला। 2 दुचाकीस्वार रस्त्याने येत असताना अचानक वाघ समोर आला। वाहतूक सिग्नलवर थांबण्यासाठी स्टॉप लाईन समोर गाडी नेऊन वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढली आहे। गेल्या 2.25 वर्षात जवळपास 35,000पेक्षा जास्त वाहनांवर स्टॉप लाईन ओलांडल्याची कारवाई करण्यात आली। नियमांचे नकळत उल्लंघन केल्यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसत आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर अध्यक्षपद आपल्या गटाकडे असावे यासाठी नागपूर भाजपामध्ये प्रचंड रस्सीखेच आहे। विद्यमान अध्यक्ष बंटी कुकडे गडकरी समर्थक मानले जातात। आता आमदार प्रवीण दटके यांचे नाव अचानक या पदासाठी पुढे आले आहे। आमदार दटके माजी महापौर आहेत, त्याहीपेक्षा ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक आहेत, हे महत्त्वाचे आहे।
ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानातील तणाव वाढलाय. या पार्श्वभूमीवर देशविरोधात पोस्ट केल्याप्रकरणी मुंबईत 2 गुन्हे दाखल झाले आहेत. देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकरणी चुनाभट्टी व मालवणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील एका प्रकरणात चुनाभट्टी पोलिसांनी 20 वर्षीय तरुणाला अटक केली असून कुर्ला परिसरातील तरुणाने इंस्टाग्राम पोस्टवर भारत विरुद्ध पोस्ट ठेवल्याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 152, 197, 353 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. शस्त्रविरामाची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी का केली हा जगभर चर्चेचा विषय ठरलाय. यावरूनच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्न उपस्थित केलाय. त्यांनी एक्सवर या संदर्भात पोस्ट केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, परकीय आक्रमणाला प्रतिसाद देण्यासाठी मी नेहमीच भारत सरकार आणि भारतीय सशस्त्र दलांना पाठिंबा दिलाय आणि नेहमीच पाठिंबा देईन, परंतु आपल्या प्रिय राष्ट्राच्या हितासाठी माझे काही प्रश्न, चिंता आणि सूचना आहेत जे मी मांडू इच्छितो, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रविरामाबाबत केलेल्या घोषणेवर शंका निर्माण केली आहे. राज्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून अवकाळी पावसाच्या ढगांनी गर्दी केली आहे. अशातच आता हवामान विभागाने पुन्हा नवा इशारा देत राज्यात पुढील 3-4 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिलाय. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय. पश्चिम मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 1.5 ते 7.6 किलोमीटर उंचीवर चक्रावर वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून उत्तर महाराष्ट्र, कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. राजधानी दिल्लीला असलेला संभाव्य धोका लक्षात घेता आपत्कालीन पर्यायी म्हणून राज्याची उपराजधानी नागपूरचा विचार देशाची राजधानी म्हणून करावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी केलाय. या संदर्भात मी लोकसभेत अनेक वेळा ही मागणी केली. आज भारत पाकिस्तान तणावाच्या स्थितीतही माझी हीच मागणी आहे, असे ते म्हणाले आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री भारत आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी 10 मेला सायंकाळी 5 वाजल्यापासून युद्धविराम लागू झाल्याची घोषणा केली. यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यातच AIMIMचे खासदार असाउद्दीन ओवैसी यांनी युद्धविरामाबाबत सरकारला काही सवाल उपस्थित केले आहे. असाउद्दीन ओवैसींनी एक्स हँडलवर पोस्टमध्ये म्हटले की जोपर्यंत पाकिस्तान भारत विरुद्ध दहशतवादासाठी आपल्या भूमीचा वापर करत आहे तोपर्यंत कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही. युद्धविराम असो वा नसो, पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांचा पाठलाग आपण केलाच पाहिजे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी रविवारी ऑपरेशन सिंदूर संबंधी भारतीय सैन्य दलाचा पराक्रम सांगत सैन्याचे कौतुक केले. भारताच्या सैन्याची गर्जना पाकिस्तानच्या रावळपिंडीपर्यंत जाणवला असे ते म्हणाले. रावळपिंडीमध्ये पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानला त्यांच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला करून कडक संदेश दिलाय, असेही ते म्हणाले. लखनौमध्ये ब्रह्मोस एरोस्पेस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटीजच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सध्या खूप ताणलेले आहे. पाकिस्तानने सीमेवर सैन्याची हालचाल वाढवली आहे. त्यामुळे भारतीय सैन्यानेही आपल्या जवानांना सुट्टीवरून परत बोलावले आहे. अशा स्थितीत रेल्वे विभागाने एका TTE कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे, कारण त्याच्यावर सैनिकांकडून लाच घेतल्याचा आरोप आहे. या घटनेची बातमी माध्यमांमध्ये आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने कारवाई केली. उत्तर रेल्वेने सांगितले की संबंधित कर्मचारी दलजीत सिंग यांचा निलंबित केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. युद्धविराम नंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. यावर आता परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी या स्थितीबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला. विक्रम मिस्त्री म्हणतात, सामंजस्य कराराचे उल्लंघन होणे हे अत्यंत निंदनीय आहे. विक्रम मिस्त्री म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली लष्करी कारवाई थांबवण्यासाठी आज संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानच्या DJMO मध्ये एक सामंजस्य करार झाला होता. गेल्या काही तासांपासून पाकिस्तानकडून या सामंजस्य कराराचे उल्लंघन केले जात आहे. भारतीय सैन्य या सीमेवरील घुसखोरीला प्रत्युत्तर देत आहे आणि त्याचा समर्थपणे सामना करत आहे. ही घुसखोरी अत्यंत निंदनीय आहे आणि त्यासाठी पाकिस्तान जबाबदार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रविराम झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी रविवारी दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात पंतप्रधान मोदी यांच्याकडे सध्याची परिस्थिती, ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम दहशतवादी हल्ला यावर चर्चेसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करण्यात आली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पत्रात म्हणाले, संसदेचे विशेष अधिवेशन तात्काळ बोलावण्यात यावे. या विरोधकांच्या एकमताने करण्यात आलेल्या मागणीचा पुनरुच्चार ते करतात.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी सायंकाळी शस्त्रसंधी झाली, पण DGMO स्तरावर युद्धबंदीच्या करारावर सहमती झाल्यावर काही तासातच पाकिस्तानी सैन्याने त्याचे उल्लंघन करण्यास सुरुवात केली। त्यानंतर पाकिस्तान सरकार म्हणत आहे की ते भारतासोबत झालेल्या कराराला पूर्ण जबाबदारीने लागू करण्यासाठी तयार आहेत। पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतावरच शस्त्रसंधी कराराचा आदर न करण्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे। भारताने दहशतवादाविरोधात कारवाई केल्यानंतर अवघ्या 3 दिवसानंतर पाकिस्तान घोडक्यावर आला। पाकने भारताला कारवाई थांबवण्यासाठी संपर्क साधला, तर दुसरीकडे अमेरिकेच्या हात पाया पडला। त्यानंतर दोन्ही देशांनी काल संध्याकाळी 5 वाजता सीज फायर युद्धविरामाची घोषणा केली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धविरामाची घोषणा करतानाच काश्मीर प्रश्नावर महत्त्वाचे भाष्य केले। त्यामुळे काश्मीर प्रश्नात ट्रम्प यांनी उडी घेतली का, त्यावर भारताची काय भूमिका आहे यावरून देशात चर्चेला पेव फुटले आहे। पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे नेते आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाल्याची बातमी शनिवारपासून सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरते। इम्रान यांची ISIनेच तुरुंगात हत्या केली असा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। तुरुंगात त्यांना विष देऊन मारण्यात आलंय असं त्यात म्हटलं गेले, परंतु इम्रान खान त्यांच्या हत्येची बातमी खोटी असल्याचं स्पष्ट झालंय। ते तुरुंगात सुरक्षित आणि स्वस्थ आहेत असा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला, परंतु या खोट्या बातमीच्या संदर्भात अद्याप पाकिस्तान किंवा तुरुंगाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही। इस्रायलने गाझामध्ये येणारी मानवतावादी मदत गेल्या काही दिवसांपासून थांबवली आहे। त्यामुळे गाझामधील नागरिकांना भीषण अन्न टंचाईचा सामना करावा लागतोय। गाझामधील लोकांवर समुद्रातील कासवांचं मांस खाण्याची वेळ आली। या ठिकाणी एवढी अन्न टंचाई आहे की लोकांना कासवाचं मांस खाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही। यापूर्वी काही संस्था या लोकांना मदत करत होत्या, मात्र त्यांच्याकडील अन्नसाठीही आता संपले आहे। गाझामधील मच्छीमारांना सध्या समुद्रातील कासव पकडण्यास सुरुवात केली आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या होऊ घातलेल्या ऑनलाईन जिल्ह्याअंतर्गत बदली प्रकरणी उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी अंतिम निकाल दिल्याने जिल्ह्याअंतर्गत बदलीचा मार्ग मोकळा झालाय। या निकालामुळे बदली इच्छुक शिक्षकांना दिलासा मिळालाय। जिओच्या युजर्सना काही खास बेनिफिट्स मिळत आहेत। तुम्हाला याची कल्पना नसेल तर चिंता करू नका, आज आम्ही तुम्हाला याचीच माहिती सांगणार आहोत। जिओ युजर्सना आता 28 नव्हे तर 30 दिवसांच्या वैधतेचा रिचार्ज प्लॅन मिळणार आहे। विशेष म्हणजे या 30 दिवसांच्या वैधतेच्या रिचार्ज प्लॅन सोबत तुम्हाला फ्री जिओ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन देण्यात येतील। काही महिन्यांपूर्वी गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू होती। गोविंदाचा मराठी अभिनेत्रीसोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या चर्चा होत्या, पण सुनीताने यावर मौन सोडलं आणि म्हणाली होती की आणि गोविंदा कधीही वेगळे होणार नाही। ज्या दिवशी ते निश्चित होईल तेव्हा तुम्हाला जे माझ्याकडून आणि गोविंदाकडून ऐकायला मिळेल ती वेगळी गोष्ट आहे, पण मला वाटतं की गोविंदा माझ्याशिवाय राहू शकत नाही आणि मीही गोविंदाशिवाय राहू शकत नाही। गोविंदा एका मूर्ख बाईसाठी कधीही त्याचं कुटुंब सोडू शकत नाही। कॉपीराइट सुधारणा कायदा 2012 लागू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी अलीकडेच याबद्दल स्पष्टपणे भाष्य केले असून ही दुरुस्ती गीतकार आणि संगीतकारांना योग्य वेतन निश्चित करण्याच्या उद्देशाने हा ऐतिहासिक निर्णय होता। हे पाऊल अनेक म्युझिक कंपन्या आणि निर्मात्यांना आवडलं नाही आणि त्यावरून बराच गोंधळ उडाला। पाकिस्तानने भारतावर हल्ला केला आणि त्यानंतर IPLचे सामने थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला, पण आता पुन्हा एकदा IPL सुरू करण्यात येणार आहे। IPLचे पुढील सामने आता 16 मे या दिवसापासून सुरू होणार आहेत। IPLचे सामने लवकर आटोपायचे आहेत, त्यामुळे एका दिवस 2 सामने खेळवण्यावर जास्त भर दिला जाणार आहे। त्याचबरोबर यापूर्वी IPLची फायनल ही कोलकाताला होणार होती, पण ही फायनल आता हैदराबादला होऊ शकते असे म्हटले जात आहे। IPLचे फायनल आता 25 ऐवजी 30 मे या दिवशी खेळवली जाणार असल्याची आता समोर येत आहे। युजवेंद्र चहलने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे। यात त्याने लिहिले की कुत्ते की दुम टेढ़ी की टेढ़ी ही रहती है, म्हणजे कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच राहते। चहलने कोणाला उद्देशून म्हटले आहे हे स्पष्ट झाले नाही, पण सध्याच्या परिस्थितीनुसार त्याने हे पाकिस्तानसाठीच वापरले असावे असे दिसते। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।